प्री वेडिंग छायाचित्रण चित्रीकरणांवर अखेर बंदी घालण्यात आली आहे। या बंदीबाबतचे फलक पुरातत्व खात्याकडून लावण्यात आले आहेत। प्री वेडिंग छायाचित्रीकरणांवर बंदी आणण्याची मागणी दुर्गमित्रांनी अनेकदा केली होती। अखेर ती पूर्ण झाली असून त्यावेळी दुर्गमित्र आणि वसईकरांकडून आनंद व्यक्त होत आहे। वसईच्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून येथे दररोज पर्यटक येत असतात। इतिहास अभ्यासक संशोधक विविध ठिकाणाहून किल्ल्यात संशोधनासाठी येत असतात। मोठ्या प्रमाणावर व्याप्ती असलेल्या या किल्ल्याच्या वास्तूंना एक वेगळे महत्त्व आहे। बालेकिल्ला, साखर कारखाना, प्रवेशद्वार, पुरातन मंदिर अशा अनेक वास्तू यामध्ये आहेत। मात्र सध्या यातील अनेक वास्तूंची पडझड होत आहे। त्यातच येथे येणाऱ्या पर्यटकांकडून वास्तूंचे नुकसान होत होते। काही स्थानिक आणि इतर ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांकडून किल्ल्यात विना परवानगी व्हिडिओ चित्रीकरण, फोटोग्राफी, विवाहपूर्व चित्रीकरण करण्यात येत होते। विना परवाना सुरू असलेले प्री वेडिंग छायाचित्रण करताना केंद्रीय पुरातत्वीय विभागाचे सर्व नियम व कायदे पायदळी तुडवले जात होते। बेकायदेशीर छायाचित्रण करणारी तरुण मंडळी, छायाचित्रकार, व्यावसायिक, फिल्म मेकिंग, कॉलेज, तरुण-तरुणी, किल्ल्यातील ऐतिहासिक मंदिरे, स्थळे, चर्च, बालेकिल्ला इत्यादींवर छायाचित्रे काढण्यासाठी वाटेल ते करताना दिसत होते। किल्ल्यातील कोणत्याही वास्तूवर उभे राहून फोटो काढत त्याचे नुकसान करण्यात आले होते। मागील वर्षी किल्ल्यात रील करण्याच्या नादात एका तरुणाने आग लावल्याचाही प्रकार उघडकीस आला होता। यामुळे ऐतिहासिक किल्ल्यांची विटंबना, नुकसान होत होते। छायाचित्रण प्री वेडिंग चित्रीकरण बंद करण्याची मागणी दुर्गमित्रांकडून अनेक वर्षापासून केली जात होती। अखेर वसई किल्ल्यावर केंद्रीय पुरातत्व विभागातर्फे सर्व प्रकारच्या छायाचित्रणास बंदी असल्याच्या नियमांचे फलक लावण्यात आले आहेत। आता या फलकानुसार कारवाई केली पाहिजे अशी मागणी दुर्गमित्रांनी केली आहे।